आता गणेशोत्सव गेला. गणेशोत्सवामध्ये 10 दिवस पर्यंत आपण त्या गणरायाची एवढी भक्ती केली, परंतु 10व्या दिवशी विसर्जन करत असताना वरून फेकले लोकांनी गणपती. मला वाटतं लहानच गणपती बसवावा, पण आपल्यामुळे जर आपल्या हिंदू धर्मातील देवतांचं विडंबन या ठिकाणी होत असेल ना, तर ती भक्ती नाही, उलट आपल्याकडून भगवंताचा अपमानच होतोय. भक्तीचं विडंबन कधी होऊ नये, धर्माचं विडंबन कधी होऊ नये. आणि 10 दिवस पर्यंत आपण एवढी भक्ती केली. 10व्या दिवशी गणपतीची मिरवणूक निघाली आणि मग तरुणांनी फुल बियर देशी सगळं जे काय असेल ते पिऊन घेतली आणि गणपतीच्या समोर शांताबाईवर नाचायला लागले. आता गणपतीचा आणि शांताबाईचा दूर पर्यंत संबंध नाही, बरोबर आहे की नाही? गणपतीचा आणि शांताबाईचा अजिबात संबंध नाही, पण बरोबर त्या ठिकाणी गणपती आला की तिथं शांताबाई वाजवल्या. तुमच्या गावातली नाही बरं, असलं पाप नाही करणार मी. ही माझ्या कथेतली शांताबाई आहे. आणि मोठ्या आनंदाने त्या ठिकाणी तरुण म्हणतात, गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. गणपती बाप्पा म्हणतात, मी येणार आहे, पण तू जिवंत राहिला पाहिजे. एवढा दारू पितो. दारू पिणं चांगलं नाही हे कोणाला माहित नाही महाराज. दारू पिणाऱ्यालाही कळतं दारू पिणं वाईट आहे, पण दारू सुटत नाही. काही लोक म्हणतात माझी दारू सुटत नाही, सोडावी लागते. आज तर समाजामध्ये असं झालंय, लोकांचं दारूवर एवढं प्रेम आहे, पण तेवढ्याने बरं आहे या उजनीमध्ये कोणीच दारू पीत. पर सज्जन गाव आहे आपलं. अमृत छोड़ा पिता है शराब तू, भगवान के नाम से मुह मोड़ दिया. पिण्यासाठी किती चांगल्या गोष्टी आहे महाराज या जगात. ते माणसाला प्यावं वाटत नाही, पण दारू प्यावीशी वाटते. काही लोक म्हणतात दारूत नशा आहे. दारूत नशा नाही, नशा माणसात आहे. दारूत जर नशा असती तर सर्वात आधी बिअर बार मधल्या बाटल्या नाचल्या असत्या. दारूत जर नशा असती, नशा माणसात आहे. कधी कधी घरचा माणूस जाताना सरळ जातून येताना लेझिमच खेळत येतो. त्याला किती मोठा फुटाचा रस्ता असेल तो कमी पडतो महाराज. तरुण कोणाला म्हणावं? ज्याला रात्री 4 लोक धरून आणतात त्याला तरुण म्हणता येणार नाही. ज्याला रात्री 4 लोक धरून आणतात त्याला तरुण म्हणता येणार नाही. जो स्वतः तरुण समाजाला तारून नेण्याची क्षमता ठेवतो तो खरा तरुण आहे महाराज, तो खरा तरुण आहे. आणि खरा तरुण कुठे जातो? तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. ते खरे भाग्यवान आहे, ते तरुण खरे भाग्यवान आहे. परंतु आज या दारूच्या मागे लागून कितीतरी घरं उद्ध्वस्त झालेली आहे, कितीतरी संसार उद्ध्वस्त झालेले आहे. या दारूच्या पायी कितीतरी लोकांच्या जीवनाची हानी झालेली आहे महाराज. एक लक्षात घ्या, ज्या घरातला पुरुष दारू पितो ना त्या घरातल्या स्त्रीकडे समाज चांगल्या दृष्टीने बघत नाही. तुम्हाला मुलगी असेल, तरुण वयात आली असेल, उपवर झाली असेल, पण बाप जर दारू पिणारा आहे तर लोकांची तिच्याकडे बघण्याची दृष्टी पण वक्र दृष्टी असते. लक्षात घ्या. भले पैसा कमी असला ना तरी चालेल, लग्न करत असताना सुद्धा तुम्ही मुलाची प्रॉपर्टी बघून लग्न करता. बरेच लोक आज मुलींच्या अपेक्षा खूप वाढलेल्या आहे. मी सांगते तुम्हाला, लग्न करत असताना केवळ पैसा महत्वाचा नाही. समजा तुमच्या जावयाकडे सोन्याची खान असेल पण तिला प्रेमच मिळत नसेल तर ती सोन्याची खान काय करायची आहे महाराज? मुलीचं लग्न करत असताना त्याच्याकडे प्रॉपर्टी किती आहे हे बघण्यापेक्षा, त्याच्याकडे शेती, प्रॉपर्टी, पैसा, अडका, मालमत्ता किती आहे हे बघण्यापेक्षा त्याचं आचरण कसं आहे, त्याचं बॅकग्राऊंड कसं आहे, तो
कुणाच्या संगतीत राहतो, कुणासोबत वावरतो, हे तपासणं जास्त महत्वाचं आहे, लक्षात घ्या. कारण तुमच्या जावयाकडे पैसा जर कमी असेल पण तो निर्व्यसनी असेल तर पैसा तो कधीही कमावेल महाराज. पण तो जर दारुड्या असेल आणि किती संपत्ती असेल तर विकू विकू खाईल, काही ठेवणार नाही. पैसा कमी असला घरी चालतो पण निर्व्यसनी माणूस पाहिजे. ज्याचा अर्ध्यापेक्षा जास्त पैसा व्यसनात जातो त्याने घर कधी सांभाळायचं, त्याने घराकडे कधी लक्ष द्यायचं. आणि अजून एक लक्षात घ्या, तुम्ही एवढं दारू पिता, बायकोला मारहाण करता, घरादाराकडे लक्ष देत नाही, तरी बिचारी दरवर्षी वट सावित्रीचं व्रत येतं ना, त्यावेळेला तिथं जाऊन हेच मागते, वडापाव वडापाव वडापाव. प्रत्येक जन्मात हाच नवरा मिळू दे, पण या जन्मातल्या सारखा असा नसला पाहिजे म्हणजे झालं. कारण हे व्यसन जे, ही दारू जी आहे, आधी माणूस दारूला पितो, नंतर दारू माणसाला प्यायला लागते. फार वाईट व्यसन आहे. परंतु कोणी पितच असेल तर त्याच्यासाठी मी 3 फायदे सांगून देते. आता तुम्ही लक्ष देऊन ऐकणार आहात, मला माहिती आहे. दारू पिणाऱ्याचे 3 फायदे. फायदा नंबर 1, दारू पिणाऱ्याच्या अंगावर कुत्रं कधीच भुंकत. कुत्र्याला माहिती आहे याच्या नादी लागण्यात काहीच अर्थ. एक कुत्रं रस्त्यावर बसलेलं होतं, अनेक लोक तिथून जायचे, त्याच्या शेपटीवर जर पाय पडला तर तो कुत्रा त्यांच्या अंगावर धावून जायचा. पण तिथून दारूवाला गेला, त्याने कुत्र्याच्या शेपटीवर पाय दिला, पण कुत्रा अजिबात काही बोलला, भुंकला सुद्धा नाही. बाकीच्या लोकांना आश्चर्य वाटलं, एवढा अंगावर धावून जाणारा कुत्रा या दारुड्याने पाय देऊन सुद्धा भुंकला नाही. त्याला विचारलं, म्हणे बाबा का नाही भुंकला? काय म्हणे, का नाही भुंकला? कुत्रा म्हणे, त्याने माझ्या शेपटीवर पाय दिल्यावर मी जर भुंकलो असतो तो रात्रभर माझ्यावर भुंकला असता, म्हणून नाही भुंकलो. म्हणून दारू पिणाऱ्याच्या अंगावर कुत्र कधीच भुंकत नाही, हा पहिला फायदा आहे. दुसरा फायदा, दारू पिणाऱ्याच्या घरात कधीच चोर येत. चोराला माहिती असतं याला जर पैसे कमी पडले तर घरावरचा पत्रा विकून खाईल, बायकोचे दागिने विकेल, कपडे विकेल, याला काहीही कमी पडेल, म्हणून याच्या घरात जाऊन मला काय मिळणार. चोर त्याच्या घरात जात नाही. फायदा नंबर 3, दारू पिणाऱ्याला ना कधीच म्हातारपण येत. तुम्ही म्हणाल हा चांगला फायदा आहे. दारू पिणाऱ्याला म्हातारपण यासाठी येत नाही की तो तरुण वयातच मरून जातो, त्याला म्हातारपण येणार कसं महाराज. म्हणून असे तरुण त्या गणरायाच्या पालखीमध्ये दारू पिऊन त्या ठिकाणी नाचतात आणि त्या गणरायाचं विडंबन करतात. आता गणपती बाप्पाला विसर्जित आम्ही त्या ठिकाणी केलं. 15 दिवस गेले की काय आलं, झोपल्या का काय आलं, नवरात्र आलं. आता या नवरात्रामध्ये घटस्थापनेच्या दिवशीपासून तर दसऱ्यापर्यंत आम्ही आदिशक्ती जगदंबेचा उदो करणार, बरोबर आहे ना. या 9-10 दिवसामध्ये आदिशक्ती जगदंबेचा उदो करणार, भक्ती करणार, आणि 9-10 दिवस झाले की आम्ही जैसे थे, आमच्यामध्ये बदल होणार नाही. आणखी पुढे मग श्रावण महिना गेला. श्रावण महिना आला की ते श्रावण महिन्यामध्ये सर्वात जास्त महत्त्व म्हणजे महादेवाला. श्रावण महिना आला की महादेवाच्या डोक्यावर एवढं बेल वाहल्या जातं, एवढं बेल बिचाऱ्याला श्वासही घेता येत नाही. खाली पडलं तर असं दाबून दाबून वाहल्या जातं. पण तुम्ही कधी विचार केला का, एवढं पाणी वाहल्यावर महादेवाला जर सर्दी झाली तर बिचारा कोणत्या दवाखान्यात जाईल. एवढं पाणी, जेव्हापासून ते 1 लोटा जल आलंय ना, 1 लोटा जल सब समस्या का
हे आत्ताच आलं का शिवपुराण? हजारो वर्षापूर्वी निर्माण झालंय. आमच्या साधू संतांनी सांगितलं, एक पसा पाणी एक विल्व दल, पूजन केवल सोपे बहु. एक लोटा जल आता आलंय, पण हे आमच्या नामदेव महाराजांनी हजारो वर्षापूर्वी या ठिकाणी सांगून ठेवलं. म्हणून महादेवाला श्रावण महिना आला की त्या ठिकाणी बेलाची पानं वाहल्या जाते आणि लोक म्हणतात महादेव कसा आहे? भोळा आहे, भोळा. पण एक लक्षात घ्या, भगवान परमात्म्याचे भक्त सुद्धा भोळे असतात. भगवान के भक्त भोले जरूर होते हैं लेकिन बेवकूफ नहीं होते. म्हणून श्रावण महिना आला की महादेवाची भक्ती. हे भोळ्या शंकरा, भोलेनाथ भगवान की, आदिशक्ती पद्मावती मैया की. म्हणून आजची जी भक्ती आहे ही सिझनेबल झालेली आहे महाराज. श्रावण महिना आला की महादेवाच्या मंदिरामध्ये जायचं. लोकांना असं तर वाटत नाही की वर्षभर महादेव कुठे गोव्याच्या टूरला तर जाणार नाही. देवाला काळ वेळ वार ठरवून द्यायचा नसतो. भगवंताची भक्ती ही सर्वथैव सदैव आपण आपल्या जीवनामध्ये करू शकतोय महाराज. म्हणून माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरी मध्ये वर्णन करतात, ऐसा खंड भजन करी उगानसे क्षण भरी, गावैनी महाद्वारी आहे वजैसा. ऐसा जोगा भक्तू देखसी सैराना तू, जाण अज्ञानाचा मूर्तू अवतार तो. ऐसा जोगा भक्तू, जो नेहमी देवाची भक्ती करतो पण ज्याचा विश्वास एकावरही बसत. ऐसा जोगा भक्तू सैरा देखसी धावतू, जाण अज्ञानाचा मूर्तू अवतार तो. ज्ञानोबाराय म्हणतात, अखंड देवाची भक्ती करायची पण विश्वास ज्याचा एकाही देवावर बसत नाही तो भक्त हा अज्ञानी भक्त आहे. जाण अज्ञानाचा मूर्तू अवतारतो. म्हणून त्या आदिशक्ती जगदंबेचे नवरात्र या ठिकाणी सुरू आहे. भक्ती तर करतोय आम्ही पण विश्वासही असला पाहिजे. कारण विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता, सकळ भोगिता होय त्याचे. आज कुणाचा कुणावर विश्वास राहिलेला नाही महाराज. आज आपला स्वतःवर, भगवंतावर आणि ह्या जनता जनार्दनावर अजिबात विश्वास राहिलेला नाही. मी सांगत असते, आज जनावराचा जनावरावर जेवढा विश्वास आहे तेवढा माणसाचा माणसावर नाही, स्वतःवर नाही आणि देवावर तर अजिबातच नाही. आज जनावराचा जनावरावर विश्वास आहे. मध्यरात्रीची वेळ आहे आणि उजनीच्या स्टॉपवर त्या ठिकाणी एक चोर उतरलेला आहे. मध्यरात्री चोर जेव्हा उतरला तिथे एक कुत्रा होता. चोराला बघून कुत्रा भुंकायला लागला. जसा स्टॉपवरचा कुत्रा भुंकायला लागला तसा पद्मावती देवीच्या मंदिराजवळचाही कुत्रा भुंकायला लागला. जसा मंदिराजवळचा कुत्रा भुंकायला लागला दुसऱ्या गल्लीतला सुद्धा कुत्रा भुंकायला लागला. पहिल्या आडीतला, दुसऱ्या गल्लीतला करता 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 सगळ्या उजणी मधले कुत्रे भुंकायला लागले. हा, असेच जोरात भुंकत होते. आता माझा प्रश्न आहे तुम्हाला, एसटी स्टँडवर आलेला चोर गावातील सगळ्या कुत्र्यांनी पाहिला होता का? हो की नाही? सगळ्या कुत्र्यांनी पाहिला नाही. मग गावातले सगळे कुत्रे का भुंकले? त्याचं कारण गावातल्या सगळ्या कुत्र्यांचा विश्वास एसटी स्टँडवरच्या कुत्र्यावर आहे. त्याला माहिती आहे आपला माणूस भुंकतोय म्हणजे गावात काहीतरी गडबड झालेली
आज जनावरावर विश्वास आहे, माणसाचा स्वतःवर नाही, माणसावर नाही, आणि देवावर तर अजिबात नाही. आज देवालाही आम्ही तेव्हा मानू असं आमच्या जीवनात झालं म्हणजे आम्ही तसं करू. आमच्या जीवनात आमच्या मुलाला नोकरी जर लागली ना, हे हनुमंतराय. आज माझा इंटरव्ह्यू आहे, मी जर इंटरव्ह्यू मध्ये पास झालो, मला जर नोकरी लागली, बरं समजा तुला नोकरी लागली, तू मला काय देणार? कोण म्हटले? हनुमंतराय. तू मला काय देणार? म्हणे मला जर आज नोकरी लागली, मी जर इंटरव्ह्यू मध्ये पास झालो, मला जर महिन्याला 1 लाख रुपये पगार मिळाला, तर 100 रुपयाचे पेढे मी तुमच्या मंदिरात आणेन. नोकरी 1 लाखाची, पेढे 100 रुपयाचे. आता मला तुम्ही खरं सांगा, ज्या हनुमंतरायाला तुम्हाला 1 लाखाची नोकरी देता येते, त्याला 100 रुपयाचे पेढे विकत घेऊन खाता येत नाही? एवढं कपट आहे आमचं. म्हणून धर्म करत असताना धर्म प्रोजित कैतवोत्र परमो, कपट त्याच्यामध्ये ठेवायचं नाही. आदिशक्ती जगदंबेची भक्ती करतोय तर तिच्यावर विश्वास ठेवायचा आहे. जिच्या दरबारामध्ये आपण बसलो ती आदिशक्ती परमाराध्या, संपूर्ण उजणी गावाचं ग्रामदैवत, तिचं नाव आहे पद्मावती. पद्मावती नाव हे तिला का प्राप्त झालं माहिती आहे तुम्हाला? कारण तिचा जन्म कमळाच्या फुलातून झाला. आदिशक्ती जगदंबेचा, या पद्मावती देवीचा अवतार कमळाच्या फुलातून झाला. म्हणून त्याला त्या आदिशक्तीला त्या ठिकाणी पद्मावती हे नाव त्या ठिकाणी प्राप्त झालं. बरं, ही कोण आहे? तर आदिशक्ती वैकुंठ निवासिनी लक्ष्मी, लक्ष्मीचा अवतार आहे पद्मावती. लक्ष्मीचंच एक दुसरं स्वरूप आहे पद्मावती. म्हणून जे लोक बालाजीला जातात ना, व्यंकटरमणा बालाजी जे आहेत, व्यंकटेश बालाजी भगवान परमात्म्याची ही पद्मावती म्हणजे पत्नी आहे. पत्नी लक्ष्मीचा अवतार आहे. असं म्हणतात की फुलापासून जन्म झाला. आकाश नावाचा एक राजा होता आणि त्या राजाच्या घरी ही फुलापासून त्या ठिकाणी जन्माला आली. नाव झालं पद्मावती आणि संपूर्ण जगात विख्यात झाली. अजूनही तुम्ही बालाजीला जर जाल दर्शन करण्यासाठी, तर त्या ठिकाणी बालाजीचं दर्शन घेत असताना पद्मावती देवीचं सुद्धा दर्शन घ्यावं लागतं. आणि पद्मावतीचं दर्शन झाल्यावर कोल्हापूरची महालक्ष्मी, तिचं सुद्धा दर्शन घ्यावं लागतं. पण असं म्हणतात की ती कोल्हापूरची महालक्ष्मी या पद्मावती देवीमुळे रुसून एवढी लांब जाऊन बसली की लोक बालाजीला जातात, पद्मावतीचं दर्शन घेतात, पण एका दिवसात ते कोल्हापूरला पोहोचू शकत नाही. रुसून गेली होती म्हणतात महालक्ष्मी. म्हणून ही आदिशक्ती जगदंबा पद्मावती भगवान विष्णूचं स्वरूप बालाजी महाराज, बालाजी भगवान परमात्म्याची ती पत्नी आहे आणि लक्ष्मीचाच अवतार आहे. हे झालं आपल्या हिंदू धर्मामधलं. जैन धर्मामध्ये सुद्धा पद्मावती देवीचं महत्त्व सांगितलेलं आहे. जैन धर्मामध्ये असं सांगितलंय की पार्श्वनाथ भगवान परमात्म्याची ती यक्षिणी आहे. आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये बालाजी भगवान परमात्म्याची ती सहचारिणी आहे. मागल्याही वर्षी कंधार या ठिकाणी श्रीमद देवी भागवत कथा जेव्हा झाली, तिथे सुद्धा पद्मावती देवीचं सुंदर मंदिर होतं. नवे अनेक ठिकाणी जिथे बालाजी भगवान परमात्म्याचे मंदिर आहे, तिथे तुम्हाला पद्मावती देवीचं मंदिर जरूर बघायला मिळेल. कारण बालाजी भगवान परमात्म्याचं दर्शन पद्मावती देवीच्या दर्शनाशिवाय पूर्ण होत नाही. तो त्या ठिकाणी शक्तिमान आहे आणि ही परम आराध्या पद्मावती देवी ही त्या भगवान परमात्म्याची शक्ती आहे. बघा, आता एका क्षणात आपण बालाजीला तर जाऊ शकत नाही, परंतु त्याची सहचारिणी आपल्या गावामध्येच विराजमान आहे. त्या जगदंबेचं, त्या पद्मावती देवीचं दर्शन आपण निश्चितच या ठिकाणी घेऊ शकतो. म्हणून कायम त्या जगदंबेचं ध्यान, आराधना या नवरात्रामध्ये, या नवरात्रोत्सवामध्ये
उपासना नव प्रकारची उपासना, नवविधा भक्ती, ही नवविधा भक्तीची अखंडित ज्योत आपल्याला अशीच तेवत ठेवायची आहे महाराज, आणि तिचं सुंदर भजन या ठिकाणी करायचं.